चुका टाळा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल ठेवा. पोलीस भरतीचा फॉर्म एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये कसा भरायचा व्हिडिओ दाखवला आहे. व्हिडिओ नीट बघा. प्रथम मी मोबाईलमध्ये दाखवत आहे. सर्च करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे, हे सर्च करा तुमच्या क्रोमवर. क्रोम ओपन झालं, पहिली लिंक डेस्कटॉप मोडमध्ये तुम्ही ऑन करा. मी केला आहे. चला नवीन अर्ज लॉग इन करू, आपण टच करूया. इथे एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. त्यासाठी तुमचा एक ईमेल आय डी व पासवर्ड हवा आहे. मी कसा करतोय ते पहा. नवीन नोंदणी करा. इथे मी साईटला टच केलं आहे, त्याच्यावर नवीन नोंदणी करा, त्याच्यावर तुम्हाला टच करायचं आहे. मी आता डेस्कटॉपवर दाखवत आहे कारण का व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही फोनवर क्रोमवर करू शकता. क्रोमवर जाऊन मी जे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगितले ते सर्च करायचं आहे. तर आपण सुरू करूया. नवीन नोंदणी करावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पुढचं पेज थांबा 2 मिनटं, मी अजून एक सांगतो. ही साईटला जाऊन कॅप्चर आहे आणि इथंच आपण तो नंतर जो जीमेल आपण क्रिएट करणार आहे तो करायचा. आधार कार्ड नंबर टाकून तुमच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP येईल. ध्यान ठेवा, आधार कार्ड हे मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं आहे. अन्यथा लवकरात लवकर ते करून घ्या, त्याच्याशिवाय फॉर्म भरला जात नाही. तुमचं नाव जे आधार कार्डवर आहे तेच नाव येतं व फोटो पण तोच येतो. आधार कार्ड टाकल्यानंतर गेट OTPवर क्लिक करा. तुमच्या आधार कार्ड नंबर लिंक असलेला त्याच्यावर एक OTP येईल, तो तुम्हाला पुढे टाकायचा आहे. गेट OTP क्लिक. आला. मी OTP टाकून घेतो. OTP टाकून घेतला आहे. सक्सेसफुल आले मेसेज. ठीक आहे. तुम्हाला इथं आधार कार्डवर जे नाव आहे, तुमची जन्मतारीख आहे, मेल फिमेल जे आहे ते इथं ऑलरेडी शो झालेलं आहे. तुम्हाला एक ईमेल आय डी इथे टाकायचा आहे. ईमेल आय डी नंतर तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे. त्यात हॅशटॅग असेल, त्यात काही 1-2 वर्ड असतील, त्याच्यात काही लेटर असतील स्मॉल किंवा जे थोडा हार्ड 8 अंकी किंवा 20 अंकीपर्यंत तुम्हाला टाकायचं आहे. इथं शेजारी तुम्हाला तो कन्फर्म करायचा आहे. खाली भ्रमणध्वनी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आधार कार्डवर आहे तेच मराठीमध्ये टाकायचं आहे. इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जेंडर टाकायचं आहे आणि खाली टिक करून कॅप्चर तुम्हाला टाकायचा आहे. सक्सेसफुलचा एक ईमेल येईन पासवर्ड क्रिएटचा. 3 दिवसाची व्हॅलिडिटी, 3 दिवसात कधीही येऊ शकतो. घाबरून जाऊ नका. नाही आला तर ठीक आहे, मी येता माझा ईमेल आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो. तुमचं सक्सेसफुलचा मेल आल्यावर तुम्ही ॲटोमॅटिक बॅक पेजला येतात, म्हणून कट झालं आहे म्हणून घाबरू नका. बॅक पेजला आल्यावर इथं मी माझा ईमेल आय डी व पासवर्ड आणि हा कॅप्चर टाकून लॉग इन करून घेतो. पुढची महत्त्वाची, पुढून आपलं फॉर्म भरायची प्रोसेस सुरू होत आहे. इथे आधार कार्डवरचा फोटो वर आधार कार्डवरील माहिती इथे शो झालेली आहे. आपल्याला काही करायचं नाही. वर दिसतंय ते अर्ज करा उमेदवारासाठी, त्याच्यावर क्लिक करून फॉर्म भरा आपल्याला क्लिक करायचं आहे. असं तुम्हाला पेज ओपन होईल. मी हळूहळू आता माहिती सांगतो. स्वतःचे तुम्हाला नाव टाकायचे आहे, त्यानंतर वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव टाकायचे आहे. देवनागरी लिपीत म्हणजे मराठीत टाकायचे. वर कॅपिटल लिपीत तुम्ही टाका मराठीत. स्वतःचं, आईचं व वडिलांचं नाव तुम्ही टाका. तुमचा प्रॉपर पत्ता टाका. पद निवडायचं आहे. कशासाठी तुम्ही अर्ज करत आहात. कारागृह, पोलीस कॉन्स्टेबल व रेल्वे पोलीस, SRPF, पोलीस चालक, ज्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात ते पद निवडा आणि कुठल्या झोनसाठी अर्ज करत आहात ते निवडा. तुम्ही कुठे भरत आहात फॉर्म तो तुम्ही इथं निवडायचा आहे. पुढे जावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं महत्त्वाची माहिती निवडायची आहे, ते वाचा व त्याच्या संबंधित तुमच्याकडे असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. माजी सैनिक किंवा तुम्ही पूरग्रस्त आहात का, पोलीस पाल्य आहात का, खेळाडू आहात का, असे सोपे प्रश्न आहेत.
तुम्ही हो, नाही जे असेल ते करा. हो केल्यास तुम्हाला ते सर्टिफिकेट त्याचा नंबर तिथे दाखवावा लागेल. तुम्हाला तुमची कॅटेगरी 7 इथे निवडायची आहे. तुम्ही OBC, ओपन, VJNT, NT, NTBच्या सर्व कॅटेगरी, SC, ST, ओपन ते तुम्ही जे आहे ते निवडायचं आहे. ओपनवाल्यांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता मग नाही. VJNT वगैरे सगळ्यांना मग आहे. निवडली तुम्ही की त्याच्या पुढे तुम्हाला तो प्रमाणपत्र क्रमांक आहे हो का इथं शो करतो किंवा बारकोड नंबर इथं असतो तो टाकायचा आहे व तारीख तुम्हाला कधी ते प्रमाणपत्र मिळालं आहे वर्ष टाकून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. त्या प्रमाणपत्रावर बघा इथे कोपऱ्याला किंवा कुठेतरी तारीख असते ते टाकून तो पुढे जा मध्ये क्लिक करा. असं पेज ओपन होत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे भरायचं ॲड्रेस भरा परमनंट जो आहे तो, पिनकोड, पोस्ट ऑफिस नेम, तालुका, जिल्हा संपूर्ण भरा. तोच खाली कन्फर्म करायचा आहे तुम्हाला. खाली कन्फर्म करा. महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यातले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. कर्नाटकचं डोमासाईल ही चालतंय. पुढे पुढे तालुका वगैरे धर्म टाका म्हणत आहे. हिंदू असाल तर हिंदू टाका किंवा इतर धर्माचे असाल तर तुमचा धर्म जो असेल तो टाका. जात टाका, हिंदू टाका. पोटजात असेल तर टाका. इथं तुम्ही शासकीय कर्मचारी आहात का नाही ते विचारले असाल तर हो, नसाल तर नाही. असाल तर मग पुढील माहिती तुम्हाला द्यावी लागते. खाली तुम्हाला डोमासाईल आहे महाराष्ट्राचं रहिवासी अधिवास जात प्रमाणपत्र हो टाका व पुढे माहिती टाका. तो नंबर टाका, कधी भेटले ते टाका. पुढे बोर्ड सर्टिफिकेटची माहिती भरा 10वी-12वीच्या वाचून. त्यानंतर क्रिमिलियर असणं पण आवश्यक आहे तर हो करा. पोलीस पदासाठी जी शारीरिक चाचणी त्याच्यासाठी तुम्ही फिट आहात का? हो, हो म्हणून टिक करा. पुढील माहिती वाचून तुम्ही हो नाही म्हणजे टिक करा. खाली तुम्हाला NCCचं प्रमाणपत्र आहे का? C प्रमाणपत्र असेल तर हो करा व नंतर त्याची तुम्हाला माहिती भरायची आहे व पुढे जा. पैकी माहिती तुम्ही वाचून हो नाही तुम्हाला कळत आहे ते तुमच्या हिशोबाने भरा. प्रत्येकाची माहिती वेगळी असू शकते. त्यामुळे मी इथे जास्त क्लिक केलेलं नाही आहे. ट्रान्सलेट केलं तरी तुम्हाला स्पष्टपणे समजतंय. पुढे जावर क्लिक करा. नेक्स्ट पेज. इथं तुम्हाला HSC म्हणजे 12वी झाली ते टाकायचं आहे. त्याची माहिती बोर्ड टाकायचा आहे. महाराष्ट्र बोर्ड. पासिंग तुमचं काय स्कोर आहे तो पुढे टाकायचा आहे. पास इयर टाकायचं आहे. कधी तुम्ही पास केली. बोर्ड सर्टिफिकेटवर तुम्हाला सर्व माहिती आहे ते इयर टाका. त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले व टोटल मार्क किती म्हणजे 600 पैकी तुम्हाला किती मार्क पडले ते पण तुम्हाला पुढे टाकायचं आहे. 2000 600 पैकी तुम्हाला किती मार्क पडले. तुम्ही ग्रॅज्युएट आहात का ते विचारत आहे. ग्रॅज्युएट असाल तर यस, परत पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर परत तुम्ही यस करू शकता. नसाल तर नो करा. ग्रॅज्युएट आहात तर काय केलं आहे तुम्ही BA, BSc, BCom ती फील्ड तुम्हाला टाकायची आहे. तुमची माहिती तुमच्या पद्धतीने यस नो करून तुम्हाला टिक करून सबमिट करायच्या आधी एकदा परत फॉर्म नीट चेक करायचा आहे. सेव्ह माहिती करून घ्या. एडिट करायचं ऑप्शन एकदा येतं आहे. पण एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्याच्यात काही बदल करू शकणार नाही.
ठीक आहे, तुमचा फॉर्म सक्सेसफुल अपडेट झाला आहे असे तुम्हाला एक मेसेज येतो आहे. पुढे जावा, चेक करा. इथे तुम्ही फोटो चेंज करायचा आहे तुम्हाला. अपडेट फोटो व सिग्नेचर. एक नवीन फोटो तुम्हाला बनवून ठेवायचा आहे. बॅकग्राऊंडला व्हाईट किंवा ब्लॅक तुम्ही ठेवू शकता. एक साधासा फोटो तुम्ही बनवून किती MBचा रेशो आहे ते चेक करून तुम्ही त्यात अपलोड करा. अपलोड पिक्चरमध्ये जावा. सिग्नेचर व फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. हे तुमच्या ॲडमिट कार्डवर, हॉल तिकीटवर हा फोटो व सिग्नेचर येते. पुढे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मागासवर्गीय असाल तर 350, खुला प्रवर्ग असेल तर 450, ओपन SC ST NT OBCला 350 तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तसा वेळ आहे, अजून 1 महिन्याचा वेळ फॉर्म भरायला आहे. व त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 महिन्यांनी तसं म्हणायला गेलं तर इलेक्शन पण आहे. नगरसेवकचं, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाचं इलेक्शन आहे. तरी पण तुमचा पेपर 2-2.5 महिने तुमची चांगली प्रॅक्टिस होती. त्याच्यानंतर तुम्हाला 2-2.5 महिन्यांनी ॲडमिट कार्ड येईल, कुठे तुमचा नंबर लागला आहे, सेंटर तुम्हाला पडेल. त्याच्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड करून मग तुमचा पेपर होईल. तुमचं ग्राउंड होईल व त्याच्यानंतर तुमचा पेपर होईल. काही अडचण आल्यास मला तुम्ही मेसेज करा कमेंटमध्ये, मी नक्की उत्तर देईल.